तर आज आपण चालू करणार आहे आपल्या टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बाळांनो, आज जे आपण लेक्चर घेणार आहोत दॅट लेक्चर इज टोटली बेसिक. आजचं लेक्चर हे पूर्णपणे आपण बेसिक गोष्टीवर घेणार आहोत. त्यामध्ये काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, बेसिक गोष्टी. सो राईट द नेक्स्ट हेडिंग, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. टॉपिकचं नाव लिहा, सगळे टॉपिकचं नाव लिहा. टॉपिक नंबर फर्स्ट फ्रॉम सायन्स पार्ट 2, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी and evolution. Heredity and evolution. Heredity and evolution. अनुवंशिकता, ओके, आणि उत्क्रांती. Heredity and evolution. Okay, heredity and evolution. The name of all topic. आपल्या टॉपिकचं नाव बघा, heredity and evolution. Heredity and evolution. अनुवंशिकता आणि उत्क्रांती. So we will start from a simple question. What is meant by heredity? लक्षात धरा बाळांनो, आपण सोप्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. What is the mean by heredity? So what is heredity? Heredity काय असतं? तर तुम्ही जर बघितलं तर आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसतो, आपण आपल्या पॅरेंट्स सारखं दिसत असतो. दिसतो का नाही? आपले डोळे, आपले कान, आपले नाक, आपले ओठ, आपली बॉडी, आपली हाईट. ओके, ऑल दीज आर सिमिलर टू आवर पॅरेंट्स. व्हाय वी आर सिमिलर टू आवर पॅरेंट्स? बिकॉज देअर कॅरेक्टर्स, देअर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम देम टू अस. त्यांच्यामधले जे कॅरेक्टर आहेत आई आणि वडिलांमधले, ते कॅरेक्टर आपल्यामध्ये आलेले असतात. and that is nothing but heredity. The transfer of biological characters from one generation to next generation or from parents to progeny, that is nothing but heredity. कळलं का बाळांनो मी काय सांगितलं? हेरिडिटी, आई वडिलांचे कॅरेक्टर त्यांच्या मुलामध्ये येणे, आई वडिलांचे कॅरेक्टर त्यांच्या मुलामध्ये येणे. That is the simple answer of heredity. The transfer of biological characters from one generation to the next generation via gene. जीनच्या माध्यमातून जातात. कसे जातात ते? जीनच्या माध्यमातून. So what is meant by gene is the another question we will discuss later. पहिल्यांदा कळालं का बाळांनो what is meant by heredity? तर सगळ्यांनी डेफिनेशन पाठ करायची. The transfer of biological characters from one generation to next generation via gene is called heredity. Or the transfer of physical and mental characters from parents to progeny. Parents to progeny म्हणजे आपल्या मुलाकडून आपल्या बाळामध्ये हे गुणधर्म जे ट्रान्सफर होत असतात. दॅट इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणून लक्षात धरा, आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसत असतो. आपली उंची, आपला रंग, आपले डोळे, आपलं नाक, आपले ओठ, आपले कान, आपली उंची, हे सगळं कोणासारखं असतं? आपल्या आई वडिलांसारखं. म्हणजे आई वडिलांमधले जे बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात ते आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेले असतात. आणि ट्रान्सफर होण्याची जी, लक्षात धरा बाळांनो, ही जी टेक्निक आहे, ही जी प्रोसेस आहे, वी कॉल इट हेरिडिटी. आपण त्यांना हेरिडिटी असं म्हणत असतो. तर सगळ्यांनी बुक वगैरे नोटबुक जवळ ठेवा आणि आज मी सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला लिहून देणार आहे. त्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. तर ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. सगळेजण पाठ करतील, लिहा माझ्या सोबत सोबत. The transfer of biological character. The transfer of biological character. The transfer of biological character from one generation to the next generation. From one generation म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. One generation to next generation, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. From one generation to next generation.
from one generation to next generation with the help of gene, with the help of gene, with the help of gene, जीनच्या सहाय्याने, with the help of gene is called heredity, is called heredity, is called heredity. आपण त्यांना बाळांना हेरिडिटी असं म्हणत असतो. ठीक आहे. आपण दुसरी एक डेफिनेशन लिहूया ऑर मध्ये. ऑर मध्ये एकच मीनिंग, एकच, फक्त थोडं मागं पुढं. The process of transfer of 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 physical and mental characters, physical and mental character, physical and mental character, physical and mental character from parents to progeny, from parents to progeny, parents to progeny, parents to progeny is called heredity, is called heredity. ठीक आहे ना. त्याला काय म्हटलं तर बाळांनो, या ठिकाणी हेरिडिटी असं म्हटलं जातं. प्रोजेनी म्हणजे आपली संतती. लक्षात करा बाळांनो, प्रोजेनी म्हणजे काय? काही जण म्हणतील तर प्रोजेनी काय असतं? संतती. हे पॅरेंट्स म्हणजे आई वडील, आई वडिलांचे जे गुणधर्म असतात ते आपल्या बाळामध्ये जाण्याच्या प्रोसेसला आपण हेरिडिटी असं म्हणत असतो. कशाच्या माध्यमातून जातात बाळांनो? जीन. लक्षात धरा, कशाच्या माध्यमातून जातात? जीनच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांचे गुणधर्म आपल्यामध्ये येतात. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसत असतं. बरोबर आहे का नाही? ताबडतोब म्हणतात, थोडं मोठं झाले, अरे तो आईवर गेला, तो वडिलावर गेला, ठीक आहे ना, तो आजोबावर गेला, असं म्हणायला लागतं. आता व्हाया जीन म्हणजे व्हाया म्हणजे च्या माध्यमातून, विथ द हेल्प ऑफ जीन और व्हाया जीन म्हणजे जीनच्या माध्यमातून जातात. ठीक आहे ना. एक कसे कॅरेक्टर जातात? जीनच्या माध्यमातून. म्हणजे जीन काय असतात? ठीक आहे ना. हे जीन काय असतात हे आपण आता पुढे बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय जीन. ओके, जीन काय असतात तर ते बघायच्या अगोदर बाळांना आपण थोडं बेसिक कडे जाऊया. म्हणजे एक सुरुवातीपासून आपण एक बेस पकडू आपण, म्हणजे आपल्याला थोडं सोपं जाईल. म्हणून म्हटलं जातं ना, आपण वडिलावर गेलो, आईवर गेलो, आजीवर गेलो, आजोबावर गेलो असं म्हटलं जातं का नाही? तुम्ही प्रत्येक घरामध्ये म्हणता आजीवरच गेली बाबा, नवीन कोणी आलं तर आजोबावर गेलं, बरोबर आहे नाही? असं म्हटलं जातं. तर ते कॅरेक्टर असतात बाळांनो. दॅट कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी और ऑफस्प्रिंग. पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग म्हणजे त्याच्या संततीमध्ये जातात, त्यांच्या बाळामध्ये जातात. मग सगळेच असं, ठीक आहे ना. मग ते ह्युमनच असतील असं नाही, कुत्र असेल, मांजर असेल, ते त्याच्या आई वडिलासारखं होत असतं प्रत्येक. लक्षात धरा, सजीव. आता पुढे आपण थोडं बेसिक पासून चालू करूया. कुठला घटक असतो बाळांनो? जो आपली ऑल हेरिडिटी कॅरेक्टर या ठिकाणी स्टोअर करून ठेवत असतो. ठीक आहे ना. तर या ठिकाणी बघा बाळांनो, आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस, आपल्या सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं त्या न्यूक्लियस मध्ये आपले सर्व हेरिडिटी कॅरेक्टर्स स्टोअर करणारा एक घटक असतो. त्याला आपण क्रोमोझोम्स असं म्हणत असतो. आता सपोज ही सेल आहे, एकदम बेसिक सांगत आहे मी तुम्हाला, म्हणजे हे काय एकदम बेसिक आहे. सेल आहे, सेल मधलं हे न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियस मध्ये आपल्या केसासारखा असा छोटासा पातळ भाग असतो. ओके ना. दॅट इज नथिंग बट क्रोमोझोम. सेल मध्ये कोण असतं? आपल्या सेल मध्ये क्रोमोझोम असतात. सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतात आणि याच्यामध्ये आपली ऑल हेरिडिटी कॅरेक्टर स्टोअर केलेलं असतं. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवांशिक गुणधर्म. मग तुमचं नाक कसं आहे, त्यानंतर तुमचे डोळे कसे आहेत, ठीक आहे ना, तुमचा रंग कसा आहे, तुमची उंची कशी आहे, ठीक आहे ना, तुमच्या डोक्यावर केस आहेत का नाही, हे सगळं स्टोअर केलेलं असतं. आणि लक्षात धरा, त्यामुळं असं होतं. आता मी थोडं टाकलंय, याचं कारण काय? माझे आई वडील म्हणजे वडील कसे हेअरफॉल झालेले आहे थोडंफार, त्यामुळे काय होतं, त्यांचे कॅरेक्टर आपल्यामध्ये येत असतं. वडील जर टाकले असतील तर मुलगा 100% टाकलाच होतो. म्हणजे
चान्सेस असतात, देर मे बी पॉसिबिलिटी. ओके, तर पॉसिबिलिटी असते. हे कशामुळे? थोडंफार कॅरेक्टर असतं, हे ट्रान्सफर होत असतं. असं होतातच असं नाही, पण अर्धे आईचे अर्धे वडिलाचे कॅरेक्टर आपल्यामध्ये असतं. मग आता लक्षात धरा, हे जे क्रोमोझोम्स असतं, त्या क्रोमोझोम्स मध्ये सगळी हेरिडिटी इन्फॉर्मेशन आपली स्टोअर केली असते. मग काय काय असतं त्यामध्ये? सगळं, तुमचा रंग कसा आहे, तुमचं नाक कसं आहे, तुमचे डोळे कसे आहे, ठीक आहे ना, तुमची उंची किती आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन या ठिकाणी क्रोमोझोम मध्ये स्टोअर केलेलं असतं. आता तुम्ही लास्ट इयरला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितलं होतं, तरी पण आपण थोडं बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये बघूया. सो राईट डाऊन हिअर क्रोमोझोम. लक्षात धरा बाळांनो, क्रोमोझोम, क्रोमोझोम, क्रोमोझोम्स, क्रोमोझोम्स. थोडं आपण बेसिक बघूया, पहिलं लेक्चर. सो व्हॉट इज क्रोमोझोम? राईट डाऊन द स्ट्रक्चर, द स्ट्रक्चर कुठं असतं बाळांनो? इन द न्यूक्लियस. द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस. कुठं असतं बाळांनो? हे न्यूक्लियस मध्ये असतं. ऑफ सेल्स, प्रत्येक सेल मध्ये असतं ऑफ सेल्स, दॅट कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स. दॅट कॅरीज म्हणजे याच्याकडे कोण असतं बेटा? दॅट कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स. याच्याकडे जे आनुवंशिक सगळे गुणधर्म यामध्ये असतात. हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स, हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, इज कॉल्ड अ क्रोमोझोम, इज कॉल्ड अ क्रोमोझोम. आपण काय म्हणत असतो बाळांनो याला? या ठिकाणी क्रोमोझोम्स असं म्हणत असतो. आता कळालं का क्रोमोझोम काय असतं? आपल्या सेलमध्ये, सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये असतो क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये सगळी हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी साठवून ठेवलेली असते. पण याचं स्ट्रक्चर कसं? याचं स्ट्रक्चर कसं असतं क्रोमोझोमचं? आपल्याला सगळ्याला माहिती, हे असं असतं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे ना बाळा? तुम्ही होतं का नाही आपल्याला नाईन्थला? आपण नाईन्थला काढलं होतं शेवटी शेवटी. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स. येस ऑर नॉट? दिस विल बी द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. हे या ठिकाणी क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे. इज इट करेक्ट? दिस इज अ क्रोमोझोम. हे कोण असतं शेवटी बाळांनो? या ठिकाणी हे डीएनए असतं. काढा सोबत सोबत, ड्रॉ करा. डीएनए हे कोण असतं? कारण आपल्याला एकदम बेसिक पासून हा टॉपिक घ्यायचा आहे. क्यू आर्म. हे सेंटर कोण असतं? एकदम सेंटरवाला भाग कोण असतो? सेंट्रोमियर. लिहून घ्या, लिहून जर घेतलं नाही तर तुम्हाला समजणार नाही. सेंट्रोमियर तुम्ही छान पद्धतीने नोट डाऊन करायला पाहिजे, सोबत सोबत ड्रॉ करायला पाहिजे. हे कोण असतं बेटा? पी आर्म. ठीक आहे ना, हे कोण आहे? पी आर्म. आता हे जे क्रोमोझोम असतं, हे क्रोमोझोम कोणापासून बनलेलं बेटा? हे जे क्रोमोझोम आहे हे डीएनए पासून बनलेलं असतं. क्रोमोझोम कोणापासून बनलेलं आहे? क्रोमोझोम काय कळालं का अगोदर? थोडे बेसिक बेसिक क्वेश्चन तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे. क्रोमोझोम हे आपल्या न्यूक्लियस मध्ये असतं आणि ज्यामध्ये आपले सगळे हेरिडिटी कॅरेक्टर स्टोअर केलेले असतात. हेरिडिटी कॅरेक्टर म्हणजे काय? आपले आनुवंशिक गुणधर्म, म्हणजे आपल्या बॉडीच्या स्ट्रक्चर विषयी वगैरे सगळे कॅरेक्टर, हे असं असतं. हे डीएनए हे जे क्रोमोझोम आहे हे कोणापासून बनलेलं आहे बाळांनो? डीएनए पासून बनलेलं आहे. हे क्रोमोझोम कोणापासून बनलेलं आहे? डीएनए पासून. आता हे जे क्रोमोझोम्स असतात, या क्रोमोझोमचे जर आपण या ठिकाणी जर तुकडे पाडले, लक्षात धरा, हा जर मी तुकडा पाडला, याला म्हणायचं सेगमेंट. क्रोमोझोमचा एक तुकडा पाडला, सेगमेंट घेतले, तर लक्षात धरा बाळांनो, हा सेगमेंट जो असतो क्रोमोझोमचा, त्याला आपण म्हणत असतो त्याला आपण म्हणत असतो या ठिकाणी जीन. काय म्हणत असतो? जीन. म्हणून इथे आपल्याला 2 पॉइंट प्रामुख्याने लिहायचे. इथे लिहा, द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम. द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम, द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम. लक्षात धरा बाळांनो, द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड अ जीन. सगळ्याला कळलं का आता जीन काय असतं? इज कॉल्ड अ जीन. जीन म्हणजे तुकडा आहे क्रोमोझोमचा. लक्षात धरा, क्रोमोझोम मध्ये सगळी जी माहिती साठवली असते त्याचा तुकडा म्हणजे आपलं जीन असतं. ठीक आहे ना? आता जीन कळालं तुम्हाला, याबद्दल सुद्धा आपण थोडं डिटेल माहिती बघणार आहोत जीन बद्दल. पण या 2 गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे बाळांनो, हे जे क्रोमोझोम असतं, इट इज अ मेडअप ऑफ डीएनए. हे जे क्रोमोझोम आहे बाळांनो, हे कोणापासून बनलेलं आहे? या ठिकाणी कोणापासून बनलेलं आहे?
कोणापासून बनलेल्या बाळांना हे जे क्रोमोझोम, हे सगळे डायग्राम काढायचे, मी जे ड्रॉ करून द्यायला लागले, पाठीमागला स्क्रीनशॉट घ्या, सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या सोबत सोबत. हे जे सगळं बेसिक गोष्टी आहेत, कारण आपल्याला वाचत असताना नंतर कळालं पाहिजे 11वी 12वीला सगळं महत्वाचं आहे. ठीक आहे ना? हा, आता बघा, हे जे क्रोमोझोम आहे कोणापासून बनलेलं असतं? डीएनए पासून. सो राईट डाऊन, क्रोमोझोम्स आर, 2 नंबरचा पॉइंट, हे 2 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. क्रोमोझोम्स आर मेनली made up of DNA. कोणाचे बनलेले असतात बाळांनो? डीएनए चे. मग आता परत प्रश्न तयार झाला, कारण इथे आपल्या डेफिनेशन मध्ये काय आलं सांगा बरं? आपल्या डेफिनेशन मध्ये आलं कशाच्या माध्यमातून आपले कॅरेक्टर, आई वडिलांचे कॅरेक्टर आपल्यामध्ये येतात? या ठिकाणी जीनच्या माध्यमातून. आपण बघितलं का नाही? जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसायला लागतो, कारण त्यांच्यामधले जीन आपल्यामध्ये आलेले असतात. जीनच्या माध्यमातून त्यांचे गुणधर्म आपल्यामध्ये येतात. मग सगळ्याला कळालं का बाळांनो? व्हॉट इज मीन बाय जीन? जीन काय असतं? क्रोमोझोमचा एक तुकडा असतो, क्रोमोझोमचा. व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम? क्रोमोझोम काय असतं बेटा? न्यूक्लियस मध्ये एक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण या ठिकाणी क्रोमोझोम असं म्हणत असतो. आता या क्रोमोझोमचा तुकडा म्हणजे जीन, हे क्रोमोझोम कशापासून बनलेलं असतं? डीएनए पासून. कशापासून बनलेलं असतं? डीएनए पासून. परत प्रश्न आपल्या मनामध्ये तयार व्हायला लागला, हे डीएनए काय असतं? डीएनए काय असतं बाळांनो? तर ते असतं डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे एक प्रकारचा ऍसिड आहे. मग आता आपण डीएनए बद्दल बघू, कारण डीएनएनच आपला क्रोमोझोम तयार केला ना. क्रोमोझोम मध्ये सगळी माहिती आहे. म्हणजे तुम्हाला 2-3 गोष्टी क्लिअर माहित असायला पाहिजे, की बाबा आपल्या सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतं, त्या क्रोमोझोमचा तुकडा म्हणजे जीन असतं. आणि हे जे क्रोमोझोम असतं ना, हे कोणापासून बनलेलं असतं बेटा? डीएनए पासून. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड, म्हणजे एक प्रकारचं ऍसिड असतं, एक प्रकारचं ऍसिड. त्या ऍसिड पासून या ठिकाणी हे क्रोमोझोम बनलेलं असतं. आपण थोडं डीएनए बद्दल माहिती बघूया. ठीक आहे ना? डीएनए न काय तयार केलं कळालं का बाळांनो? या डीएनए नच हे क्रोमोझोम्स तयार केलं. मग आता डीएनए काय बाबा? डीएनए न क्रोमोझोम तयार केलं. क्रोमोझोमचा जो तुकडा असतो, सेगमेंट असतं, त्याला आपण जीन असं म्हणत असतो. नाउ वी विल डिस्कस अबाउट द डीएनए. आता आपण थोडं खोल मध्ये चाललो का? लक्षात धरा, थोडं डिटेल मध्ये चाललो. आता व्हॉट इज मीन बाय डीएनए? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड इज नथिंग बट डीएनए. नाउ वी विल डिस्कस अबाउट द डीएनए. आता आपण थोडं डीएनए बद्दल डिस्कस करूया बाळांनो. सो राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग डीएनए. पुढची हेडिंग घ्या सगळ्यांनी, डीएनए. पाठीमागाला स्क्रीनशॉट घ्या, ज्यांचं लिहायचं राहिले त्यांनी. डीएनए सोबत सोबत लिहा, वही पुस्तक जवळ असू द्या, सोबत सोबत लिहायचं. 100% लक्ष इकडं, सोबत सोबत तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. आता लक्षात धरा बाळांनो, आपण थोडं आता डीएनए बद्दल बोलूया, कारण या डीएनएनच क्रोमोझोम्स तयार केले, आणि क्रोमोझोमचा तुकडा म्हणजे जीन, आणि जीनच आई वडिलांमधले गुणधर्म आपल्यामध्ये आणत असतं. मग आता हे डीएनए काय असतं बघू आपण. सो राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग डीएनए. याचं काम काय असतं बाळांनो? याचं काम काय असतं? डीएनएचं काम काय असतं आपल्या बॉडीमध्ये? जे ऍसिड असतं, डीएनए इज नथिंग बट डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. पहिल्यांदा याचा लॉंग फॉर्म लिहा, सगळ्याला कळालं पाहिजे. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्याचा लॉंग फॉर्म कळाला? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. मग बाळांनो, हे जे ऍसिड असतं आपल्या बॉडीमध्ये, हे खूप महत्वाचं असतं, कारण हे ऍसिडच क्रोमोझोम्स तयार करतं. हे ऍसिडच, या ऍसिड पासूनच क्रोमोझोम्स तयार झालेलं असतं, आणि क्रोमोझोम्सचा एक छोटासा तुकडा म्हणजे जीन असतं, आणि हे जीनच आपल्या वडिलांमधून, आईमधून आपल्यामध्ये ट्रान्सफर होत असतं. मग आता हे जे डीएनए आहे बाळांनो, हे डीएनएचं मेन काम काय असतं? या ऍसिडचं काम काय असतं? या ऍसिडचे काही 2-3 काम आहेत बाळांनो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्या बॉडीच्या ग्रोथवर कंट्रोल ठेवणं. फंक्शनिंग ऑफ अवर अवर बॉडी. आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे त्यावर कंट्रोल ठेवतो. नाहीतर काय झालं असतं सांगा? एक हात गेला असता तिकडे लांबच्या लांब, एक तिकडला हात झाला असता लांबच्या, एक पाय खाली एक पाय वर, डोकं एवढं मोठं, नाक एवढं एवढंस, एखादा एक डोळा एवढा, एक डोळा छोटा, असं झालं असतं. असं होतं का?
लक्षात धरा, ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. आपले हात वाढत असताना दोन्ही हात सेम वाढतात, बोट पण त्याच प्रमाणात वाढतात, नाक, डोळे हे सगळं एका पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीने ग्रो व्हायला लागतं. तर ह्या सगळ्या ग्रोवर कोण कंट्रोल ठेवतं बेटा? ग्रोथवर. या सगळ्या ग्रोथवर कंट्रोल ठेवायचं काम हे डीएनए करतं. मग लक्षात धरा, डीएनए किती डेंजर आहे, डीएनए किती भारी. आणि हे जर डीएनए या ठिकाणी कोण तयार करत असतं? या ठिकाणी क्रोमोझोम्स या डीएनए पासूनच तयार झालेले असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून दुसरी माहिती या ठिकाणी, हे डीएनए काय करत असतं? आपल्या बॉडीला जे प्रोटीन्स लागणार आहे, हे प्रोटीन्स, कोणते प्रोटीन्स तयार करायचे कोणत्या टायमाला, ही सगळी माहिती डीएनए मध्ये असते. तुम्ही म्हणणार सर प्रोटीन्स काय असतं? प्रोटीन्स इज द मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडचा मोठा मॉलिक्यूल असतो प्रोटीन. आणि हे प्रोटीन कशासाठी लागतो? टू बिल्ड अवर बॉडी, आपल्या बॉडीची बांधणी करण्यासाठी. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले हाडं मजबूत होणे, हिमोग्लोबिन तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार करणे, हे आपल्या बॉडी मधले जे क्रिटिकल प्रोसेस असतात किंवा आपली बॉडी बिल्ड करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. तर कोणते प्रोटीन्स तयार करायचं हे सुद्धा डीएनए कडे असतं. लक्षात धरा, डीएनए म्हणजे कसं आहे बघा, डीएनए म्हणजे आपल्या एक प्रकारची मेमरी आहे. लक्षात धरा, कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करायचे ही सुद्धा सगळी माहिती डीएनए कडे असते. कुठं असते बाळांनो? ही सगळी माहिती कुठं असते? डीएनए कडे असते. कळतंय ना? म्हणजे डीएनए काय काय करतं बघा. डीएनए पासून क्रोमोझोम्स तयार होतं. डीएनए आपल्या बॉडीची जी फंक्शन ऑफ ग्रोथ याला कंट्रोल करतं. त्यानंतर आपल्या बॉडीला लागणारे जे प्रोटीन्स आहेत, त्या प्रोटीनची सगळी माहिती इथं स्टोअर केली असते. कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला तयार करायला पाहिजे ही सगळी माहिती कुठं असते? डीएनए कडे असते. मग आपण लिहूया एक एक पॉइंट. सो राइट डाउन. फर्स्ट पॉइंट, द मेन फंक्शन्स, द मेन, सोबत लिहून घ्या, द मेन फंक्शन ऑफ डीएनए, द मेन functions of DNA are like कोणकोणते बाळांनो? कंट्रोल ऑन द फंक्शनिंग ऑफ ग्रोथ, कंट्रोल ऑन फंक्शनिंग ऑफ ग्रोथ, कंट्रोल ऑन फंक्शनिंग ऑफ ग्रोथ, जी काय वाढीच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्यावर कंट्रोल करणे, फंक्शनिंग ऑफ ग्रोथ. नेक्स्ट, इट ऑल्सो कंट्रोल सेल डिव्हिजन, इट कंट्रोल्स सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन काय असतं बाळांनो? सेल डिव्हिजन म्हणजे आपल्या बॉडी मधल्या सेलचे तुकडे पडत असतात आणि तुकडे पडल्यामुळे ऑटोमॅटिक सेल, नंबर ऑफ सेल वाढणार आपल्या बॉडीमध्ये. सेल वाढले म्हणजे काय? आपली ग्रोथ होत असते. मग किती ग्रोथ करायची हे सगळं या ठिकाणी डीएनए वर अवलंबून असतं. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी स्टोर जेनेटिक मटेरियल, स्टोर जेनेटिक मटेरियल. आणि आपले जे जेनेटिक मटेरियल असतात हे सुद्धा या ठिकाणी हे स्टोर करत असतं. आणि त्यानंतरचा पुढचा पॉइंट, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पॉइंट म्हणजे टू स्टोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्रोटीन सिंथेसिस. सगळ्यात महत्वाचं, टू स्टोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग, टू स्टोर information regarding protein synthesis म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स आपल्या बॉडीला या ठिकाणी तयार करायचे आहेत हे सगळी माहिती कुठे असते? डीएनए कडे असते. डीएनए म्हणजे, त्यामुळे आपण याला म्हणत असतो मास्टर मॉलिक्यूल. सो इट इज कॉल्ड मास्टर मॉलिक्यूल. खाली लिहून घेऊ आपण. सो इट इज कॉल्ड मास्टर मॉलिक्यूल. म्हणून याला काय म्हटलं होतं बाळांनो? इट इज कॉल्ड मास्टर मॉलिक्यूल. कारण लक्षात धरा, हा जो डीएनए असतो हा खूपच मास्टर मॉलिक्यूल म्हणून आपण त्याला म्हणत असतो, कारण तो खूप इम्पॉर्टंट असतो. कारण आपल्या बॉडी मधली जी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करायचे, जी इन्फॉर्मेशन असते ती सगळी इन्फॉर्मेशन याच्याकडे असते. लक्षात धरा. आणि ते इन्फॉर्मेशन वालाच माणूस जर काही झालं तर काय होईल सांगा बरं? आता फॉर एक्झाम्पल आपल्या शाळेमध्ये जो क्लर्क असतो, तो क्लर्क काय करतो बेटा? शाळेमधली सगळी माहिती क्लर्क कडे असते ना, ठीक आहे ना? कुठं असतं? क्लर्क कडे असतं सगळी माहिती.
जे पैशाचा व्यवहार वगैरे क्लर्क करतो, आणि फॉर एक्झाम्पल क्लर्कच पळून गेला शाळेत, सगळी माहितीच झाली, ती माहिती घेऊन गेला पळून, गेली शाळेची सगळीच माहिती. लाईक दॅट आपल्या बॉडीमध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते, कारण डीएनए क्रोमोझोम्स तयार करतात आणि आपल्या बॉडीला कोणते प्रोटीन्स तयार करायचे हे याची सुद्धा माहिती सगळी डीएनए कडे असते. म्हणून आपण याला या ठिकाणी मास्टर मॉलिक्यूल म्हणत असतो. बाळांनो लक्षात धरा, सेल डिव्हिजन प्लांट्स मध्ये आणि अॅनिमल मध्ये सुद्धा होत असते. कारण सेल डिव्हिजन झालं याचा अर्थ काय, एका सेल पासून 2 सेल तयार झाले. पण ज्यावेळेस सेल वाढायला लागतात बॉडीमध्ये त्यावेळेस ऑटोमॅटिक ग्रोथ होत असते ना, वाढ. आपली वाढ कशी होत असते, आपण लहानपणी आपले हात एवढवले असतात, पाय एवढवले असतात, डोळे एवढवले असतात, नाक एवढं असतं, बोट एवढवले असतात, छोटे छोटे असतात. हे बोट वाढतात याचा अर्थ काय झाला बाळांनो, हे जे फिंगर आहे हे ग्रोथ झाली आहे याचा अर्थ काय झाला, नंबर ऑफ सेल इन्क्रीज झाल्या. या नंबर ऑफ सेल कशा इन्क्रीज झाल्या, सेल तर वाढले असतील ना. व्हॉट इज अ सेल, सेल इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवाचा एकदम छोटासा पार्ट, त्याच्यापासून तो सजीव तयार झालेला असतो, बॉडी तयार झालेली असते, त्याला आपण सेल म्हणत असतो. म्हणजे या सेलचे तुकडे झाले आणि तुकडे झाल्यानंतर नंबर ऑफ सेल वाढायला लागल्या आणि नंबर ऑफ सेल वाढायला लागल्या म्हणजे ग्रोथ झाली. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात धरा बाळांनो, जे सेल डिव्हिजन होत असतं ते प्लांट्स मध्ये पण होतं, अॅनिमल्स मध्ये पण होतं. तर सेल डिव्हिजन यावर आपण पुढचा जो टॉपिक आहे त्यावर आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. सेल डिव्हिजन हे 2 प्रकारचं असतं, मायटोसिस, मियोसिस. त्याबद्दल आपण ते नंतर पुढे डिस्कस करणार. आता काय आलं का तुम्हाला फक्त की बाबा आपण डीएनए बद्दल बघितलं. डीएनए इज द डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. या डीएनए पासूनच क्रोमोझोम्स तयार झालेलं असतं. क्रोमोझोमचा तुकडा म्हणजे जीन असतं आणि हे जीनच पॅरेंट्स करून प्रोजेनीमध्ये येतात. त्यामुळं आई वडिलाचे गुणधर्म त्या बाळामध्ये येत असतात. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं असतं जर आपण बघितलं डीएनएचं स्ट्रक्चर, तर ते या ठिकाणी 2 स्ट्रँड पासून तयार झालेलं असतं. 2 स्ट्रँड पासून, आणि त्या एकमेकांमध्ये काय केलेलं असतात, कॉइल्ड अराउंड इच अदर. सो पुढचा पॉइंट लिहा, 2 नंबरचा पॉइंट इथं, राईट ऑन सेकंड पॉइंट. दुसरा पॉइंट लिहा, इट कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड्स. इट म्हणजे कोण, डीएनए. डीएनए कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रँड्स. स्ट्रँड्स म्हणजे तुम्हाला सांगतो एक मिनिट. 2 स्ट्रँड्स आर कॉइल्ड अराउंड इच अदर. आर कॉइल्ड अराउंड इच अदर. आर कॉइल्ड अराउंड इच अदर. ठीक आहे ना. म्हणजे ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. म्हणजे आपल्या सीडी असतात का नाही, सीडी हे बघा, याला म्हणायचं स्ट्रँड. या 2 स्ट्रँड आहेत. सीडी कसं असतं वर जाण्यासाठी, सीडी हे बघा असं असतं, याच्यावर आपण वर चढत असतो. तर ज्या उभ्या ओळी असतात त्यांना स्ट्रँड म्हणायचं. आणि दे आर कॉइल्ड अराउंड इच अदर म्हणजे ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. ठीक आहे ना. तुमची बहीण किंवा आई वेणी घालताना बघितलं असेल तुम्ही, आई किंवा बहीण. ठीक आहे ना, आई किंवा बहीण. त्यावेळेस कसं असतं बाळांनो, तुम्ही बघितलं वेणी घालत असताना ते केस एकात एक असं घालतात. ठीक आहे ना, लाईक दॅट. अशा पद्धतीचं आपलं डीएनएचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे ना. मी रफ काढतोय, लक्षात धरा, मी रफ डायग्राम काढतोय. हे तुमचं डीएनए असतं, त्या 2 स्ट्रँड असतात आणि अशा पद्धतीने तुमचं डीएनएचं स्ट्रक्चर असतं. हे रफ डायग्राम आहे. आता लक्षात धरा, ही जी एक स्ट्रँड असते, ही एक स्ट्रँड आणि ही एक स्ट्रँड, 2 स्ट्रँड एकमेकाला जोडलेले असतात. तर ही जी एक स्ट्रँड आहे ना बाळांनो, ही कोणापासून बनलेली असते, एक छोटा मॉलिक्यूल असतो, त्याला आपण म्हणत असतो न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड एकमेकाला जॉईन झाले की इकडली स्ट्रँड तयार होते, इकडली स्ट्रँड पण न्यूक्लिओटाइड पासून तयार होते आणि हे 2 न्यूक्लिओटाइड एकमेकाला इंटरसेक्ट होतात. ठीक आहे ना. मग आता लक्षात धरा बाळांनो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो, तुम्हाला कळालं नाही. आता लक्षात धरा, आपल्या गळ्यामध्ये माळ असते. माळ कोणापासून तयार होते, छोटे मणी. ठीक आहे ना. मणी एकमेकांमध्ये ओवले की आपली माळ तयार होते गळ्यामध्ये. तसं लक्षात धरा बाळांनो, या डीएनए मध्ये एक छोटा मॉलिक्यूल असतो, तोच मॉलिक्यूल एकमेकाला जॉईन करतो. मॉलिक्यूल छोटा मॉलिक्यूल एकमेकाला जॉईन करतो आणि एक मोठा मॉलिक्यूल तयार करतो. मग जो छोटा मॉलिक्यूल असतो त्याला आपण न्यूक्लिओटाइड म्हणतो. तर लक्षात धरा बाळांनो, माळेमध्ये जसं मणी असतं तसं आपल्या डीएनए मध्ये न्यूक्लिओटाइड असतो.
आणि या न्यूक्लियोटाइड पासूनच या ठिकाणी आपलं डीएनए बनत असतो. सो राईट डाऊन थर्ड पॉइंट. बाळांनो तिसरा पॉइंट लिहून घ्या सगळ्यांनी. each strand in the molecule, each strand in the molecule of DNA is made up of many small molecules, called a nucleotide. काय म्हणत असतो आपण त्याला? न्यूक्लियोटाइड. लक्षात धरा बाळांनो, काय म्हणतो आपण त्याला? न्यूक्लियोटाइड. तर आपलं हे जे डीएनए तयार होतं ना, हे एकाच प्रकारचे मॉलिक्यूल एकमेकाला जॉईन होऊन हे आपलं डीएनए तयार होतं. म्हणजे गळ्यामधली माळ कशी तयार होते बाळांनो? तुळशीची माळ, छोटे छोटे मणी एकमेकाला जॉईन झाले की माळ तयार होते. तसं न्यूक्लियोटाइड म्हणजे एक मॉलिक्यूल असतो. असे मॉलिक्यूल एकमेकाला जॉईन झाले की डीएनए तयार होतं. आता कोण म्हणणार सर न्यूक्लियोटाइड कसं असतं, याचं स्ट्रक्चर कसं असतं? तर लक्षात धरा, पुढची हेडिंग टाका, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. नेक्स्ट हेडिंग, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड. लक्षात धरा बाळांनो, या ठिकाणी न्यूक्लियोटाइड कसं तयार होतं? इट कन्सिस्ट ऑफ, यामध्ये काय असतं बाळांनो बघा, इट कन्सिस्ट ऑफ 3 मॉलिक्यूल. यामध्ये 3 मॉलिक्यूल असतात. कोणकोणते मॉलिक्यूल असतात? पहिलं लिहा, शुगर मॉलिक्यूल. त्यानंतर असतो फॉस्फरिक ऍसिड. आणि तिसरं असतं बाळांनो या ठिकाणी नायट्रोजन बेस. तिसरं कोण असतं या ठिकाणी? नायट्रोजन बेस. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे बघा. न्यूक्लियोटाइड कसं असतं हे बघा, हा शुगरचा मॉलिक्यूल असतो, हा शुगरचा. इकडल्या साईडला असतं नायट्रोजन बेस, ठीक आहे ना, हा शुगरचा मॉलिक्यूल. आणि इकडला असतो फॉस्फरिक ऍसिड. अशा तिघा जणांपासून न्यूक्लियोटाइड तयार होतो, ठीक आहे. हा न्यूक्लियोटाइड दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, असे भरपूर न्यूक्लियोटाइड एकमेकाला जॉईन होतात. आणि शेवटी कोण तयार होतं सांगा? न्यूक्लियोटाइड या ठिकाणी एकमेकाला जॉईन झाला, की डीएनए तयार होतं. आता लक्षात धरा बाळांनो, हा हे ड्रॉ करायचं, हे सगळं बेसिक गोष्टी आहे. आता हे जे नायट्रोजन बेस असतं, हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेस असतात. किती प्रकारचे असतात? या ठिकाणी 4. कोणकोणते सांगा? देयर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेस. 4 प्रकारचे असतात. पहिला असतो ऍडेनाइन, ठीक आहे. नायट्रोजन बेस हे 4 प्रकारचे असतात. दुसरा असतो ग्वानिन. तिसरा असतो सायटोसिन. आणि चौथा असतो थायमिन, ठीक आहे ना, थायमिन. हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेस 4 प्रकारचे असतात. ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. दोघं जोडीनं असतात. ऍडेनिन हा ऑलवेज थायमिन बरोबर असतो. ऍडेनिन आणि थायमिन दोघं एकमेकाला जोडून असतात नायट्रोजन बेस मध्ये. आणि ग्वानिन कोणाबरोबर असतो बाळांनो? या ठिकाणी सायटोसिन बरोबर असतो, ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपला डीएनए मॉलिक्यूल असतो. सर जीन अँड स्पर्म सिमेन यामध्ये डिफरन्स का ते सांगेल बेटा मी तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे ना, तिसऱ्या टॉपिक मध्ये रिप्रोडक्शन बद्दल सांगेल. ओके, तिथे गेल्यानंतर स्पर्म, सिमेन काय असतं, ओवा काय असतो, ओम काय असतो, ते आपण नेक्स्ट हळूहळू पुढे बघणार. आता तुम्ही छान पद्धतीने लिहून घ्या. जसं पुढे जाऊन तसं आपण थोडं डिटेल मध्ये बघणार. आपण थोडं शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. आपण काय डिस्कस केलं बाळांनो? आता आपण काय डिस्कस केलं या ठिकाणी? सगळ्यात महत्वाचं हेरिडिटीची डेफिनेशन डिस्कस केली. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन विथ द हेल्प ऑफ जीन इज कॉल्ड हेरिडिटी. आई वडिलांचे गुणधर्म आपल्या संततीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला आपण हेरिडिटी असं म्हणत असतो. कशाच्या माध्यमातून येतात बाळांनो? ते जीनच्या. आपल्याला प्रश्न पडला, बाबा जीन काय असतं?
मग जीन काय असतं? क्रोमोझोमचा एक तुकडा म्हणजे जीन असतं. क्रोमोझोम कुठं असतं? सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये असतं. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? इथं दिसतंय तुम्हाला तसं असतं. ठीक आहे ना. मग पुढचा प्रश्न पडतो की बाबा हे जे क्रोमोझोम्स आहे हे कशापासून तयार होतं? कशापासून तयार होतं बाळांनो? या ठिकाणी डीएनए पासून तयार होतं. ठीक आहे ना, डीएनए पासून. मग डीएनए काय असतं? ही सगळी माहिती बघितली. डीएनए कोणापासून बनलेलं असतं? एक छोटा मॉलिक्यूल असतो या न्यूक्लियोटाइड पासून बनलेलं असतं. न्यूक्लियोटाइड कोणापासून बनले असतं? 3 मॉलिक्यूल पासून. शुगर, फॉस्फरिक ऍसिड, नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस हे 4 प्रकारचे असतात: ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आज आपण डीएनए बद्दल बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण या ठिकाणी जीन बद्दल डिस्कस करणार आहोत. जीन जीन काय असतं? क्रोमोझोमचा सेगमेंट म्हणजे जीन असतं. ते आपण या ठिकाणी पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करूया. आज आपला इथं टाइम संपलेला आहे, त्यामुळे आज आपण इथेच थांबणार आहोत. ओके, राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. पुढच्या लेक्चर मध्ये आपण जीन बद्दल डिस्कस करणार. व्हॉट इज मीन बाय जीन, आणि अजून थोडं डिटेल मध्ये जीनची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे.